अशा पद्धतीने मी पारंपरिकरित्याने देवीची स्थापना करत आहे। असा फोटो ठेवलेला आहे थोडासा उंचावर। हे 2 घट आणलेले आहेत, आमच्याकडे 2 घट आहेत। आता मी ह्यावर धान टाकणार आहे। हे बघा मी इथे धान टाकलेलं आहे। याला बेवड पण म्हटलं जातं, तुमच्याकडे काय म्हटलं जातं मला नक्की कमेंट करून सांगा। मी असंच माझा महालक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे माझ्याकडे, जो असेल तो मी ठेवते। सप्तशृंगीचा फार छोटा होता आणि तो दिसत नव्हता म्हणून मी मोठा असा ठेवलेला आहे। त्याच्याखाली वस्त्र असं नवीन वस्त्र टाकलेलं आहे, मागं चांगलं दिसावं म्हणून घुंगट घातलेला आहे। आणि बघा मी हे काय केलं आहे की मोठ्या परातीमध्ये 2 घट घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये 5-5 पानं ठेवलेली आहेत, पाणी टाकलेलं आहे। एक कणीस घेतलेलं आहे ज्वारीचं, त्यामध्ये मी घटामध्ये एक हळकुंड, सुपारी, हळदी कुंकू, एक नाणं अशा प्रकारे केलेलं आहे। घटाला धुवून स्वच्छ घेऊन पुन्हा त्याला दोरा गुंडाळलेला आहे, त्याला चुना पण लावला जातो आमच्याकडे, तुमच्याकडे लावला जातो का? पुन्हा 5-5 ठिपके दिलेले आहेत, पुन्हा त्याच्यात पाणी भरून खायच्या पानाचीच माळ केली जाते पहिल्या दिवशी, म्हणून खायच्या पानाचीच माळ मी केलेली आहे। माळघण मंडपी पण मी घेतलेली आहे गेल्या वर्षी, आणि त्याप्रमाणे मी त्या मंडपीला बघा मी सगळीकडून तोरण बांधलेलं आहे आंब्याच्या पाण्याचं। मी तुम्हाला दाखवत आहे इथं मी कशा प्रकारे केलेलं आहे। मला तोरण बांधायला तिथं जागा नाही, छोटेसंच आहे देवघराची जागा, आणि त्या छोट्याशा जागेमध्ये मी बसवत आहे। आणि मला खूप छान वाटतं तिथल्या तिथंच देवाजवळच घट बसवायला। आणि हे मी तुम्हाला दाखवत आहे की कशा प्रकारे मी तोरण, दारासाठी पण तोरण केलेलं आहे। माझ्याकडे स्वस्तिकचे फूल भरपूर असतात, मी ते स्वस्तिकचं फूल वर लावून आणि मागच्या बाजूनं हे लावत आहे आंब्याचे पानं, आणि ते दारासाठी तोरण करत आहे। दाराला आंब्याचं तोरण लावलं म्हणजे आपल्याकडे देवी बसली, घट बसली असं समजलं जातं आणि शुभ मानलं जातं। आंब्याच्या पानाचं तोरण लावल्यानंतर म्हटलं जातं की आंब्याच्या पानामधूनच देवी अवतरते। अशा प्रकारे बघा तुम्हाला मी त्याचा लुक दाखवत आहे, कसं छान वाटत आहे आमचं दार। आणि तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून मला सांगा। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।